नागपंचमीची कथा एकच नाहीये. आपल्या घराघरात या सणाच्या वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. त्यातील एक कथा तर महाभारताशी थेट जोडलेली आहे. राजा परीक्षिताचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशामुळे झाला. त्यामुळे त्याचा मुलगा जन्मेजय प्रचंड संतापला आणि त्याने सर्पसत्र सुरू केलं, सगळ्या नागांचा विनाश करण्यासाठी. पण आस्तिक ऋषींनी हा यज्ञ थांबवला आणि नागवंशाचा विनाश टळला. हा प्रसंग श्रावण शुक्ल पंचमीशी जोडला जातो आणि म्हणून नागपंचमीशी त्याचा संबंध सांगितला जातो. आता दुसरी कथा. एक शेतकरी कुटुंब होतं. शेतात नांगरताना चुकून नागाची पिल्लं मरतात. संतापलेल्या नागिणीने शेतकऱ्याच्या कुटुंबाचा बदला घेतला. पण शेतकऱ्याची मुलगी नागिणीसमोर दूध ठेवून तिची क्षमा मागते. तिच्या विनवणीने नागिण प्रसन्न होते आणि तिच्या कुटुंबाला पुन्हा जिवंत करते. ही कथा ग्रंथाधारित कथांपेक्षा लोकपरंपरेत प्रचलित असलेली नागपंचमीची आख्यायिका म्हणून सांगितली जाते. आता पुढची कथा. ही तर आम्हाला आमच्या आजीने लहानपणी सांगितली होती. एका घरातल्या सगळ्या सुना नागपंचमीला आपल्या माहेरी जातात. पण धाकट्या सोन्याला माहेरचं कोणीच नसतं. त्यामुळे ती मनोमन नागोबाला देवाला प्रार्थना करते, नागोबा तूच माझा भाऊराया, हा मला माहेराहून न्यायला ये ना. आणि मग नागदेव तिच्या भावासारखा तिच्या पाठीशी उभा राहतो. अशी ही हळवी लोककथा. तुम्हाला तुमच्या आजी आजोबांनी नागपंचमीच्या कोणत्या कथा सांगितल्या आहेत आठवतं? यापैकी कोणती कथा तुम्ही लहानपणी ऐकली आहे? किंवा तुमच्या गावात नागपंचमीची याहून वेगळी एखादी प्रचलित कथा आहे का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. बरं, या सगळ्यात कथा कोणतीही असो, भाव मात्र एकच: नागांप्रती असलेला आदर, प्रेम आणि त्यांच्या संरक्षणाची भावना. आपणा सर्वांना साहित्य मराठीतर्फे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.